आणि वाढलं, जिच्या जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं, त्या महाराष्ट्राचं थोर मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, जिच्या संस्कारांनी इथली फक्त तलवार धडधाड झाली नाही तर इथल्या मायलेकी सुद्धा सुरक्षित राहिल्या, असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या गुणांचा महामेरू आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतो आहे, असे सगळ्यात पहिले संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज, ज्या माऊलींनी, बघा मैत्रिणींनो मी काय सांगतेय, ज्या माऊलीने इथल्या शेताच्या बांधावरती, ज्या माऊलीने इथल्या शेताच्या बांधावरती, इथल्या शेतामध्ये अक्षर पेरण्याची कामं केली, जर तिनं अक्षर पेरलं नसतं तर आज आपल्यासारख्या मुली इथं बसल्याच नसत्या. अशी माऊली कोण होती? जोरात, अशी माऊली कोण होती? सावित्रीबाई फुले. अशी माऊली माझी सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले, ज्यांच्या कृपेने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र समृद्ध होतो. मराठवाडा माहिती आहे आपल्याला, सर मराठवाड्याच्या, मराठवाड्यामध्ये नेहमी दुष्काळ असतो. आता माझ्याकडे बघा, मराठवाड्यामध्ये नेहमी दुष्काळ असतो, तर ज्यांच्या कृपेने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र समृद्ध होतो, ज्यांच्या कृपेने आज पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होतो, असे करवीर नगरीचे आणि कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज, आणि ज्यांनी या सगळ्यांच्या स्वप्नांना, इच्छांना, कर्तव्यांना आणि कायद्यांना एकत्र बांधण्याचं काम केलं, असे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मी मगाशी जेव्हा शाळेमध्ये आल्यानंतर मी या सगळ्या मुलींचं निरीक्षण करत होते. आजचा आपला विषय काय आहे? चला तिला समजून घेऊ, मासिक पाळी बरंच काही. दुसरा विषय काय आहे? किशोरवयीन बदलांचा स्वीकार. मी जेव्हा 7वी 8वी ला होते तेव्हा आमच्या देखील शाळेमध्ये सर असेच कार्यक्रम व्हायचे, जसे आज आपण आयोजित केलेले आहेत. त्याच्या आधी मी थोडीशी तुम्हाला माझी स्टोरी सांगते. मी अंगणवाडीला पण नसेल तेव्हापासून मी भाषण करते. म्हणजे आज जसे इथं मुलांचा क्रीडामध्ये गौरव होतो, तसं मग शाळेमध्ये मुलगी खूप चांगलं बोलते म्हणून माझा गौरव व्हायचा. तेव्हापासून मला भाषणाचा वेळ लागला. रोज एका मुद्द्यावरती मी बोलायला लागले. गावातली आपण जेव्हा घरामध्ये खूप बोलतो तेव्हा आपल्याला इतर आपले शेजारचे काय म्हणतात, किती बडबड करते, बरोबर आहे ना, म्हणतात ना, किती बडबड करते, किती चुणचुणीत पोरगी आहे, केवढे बोलते, तर शांत बसत जा. पण मला आज वाटतं कदाचित मी तेव्हापासून बोलले नसते तर आज मी इथं थांबलेच नसते. आणि ते माझ्यातले गुण माझ्या आई वडिलांनी ओळखले, आणि म्हणून अंगणवाडी पासून ते 10वी पर्यंत मी महाराष्ट्रातली एकही वक्तृत्व स्पर्धा सोडली नाही की ज्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझं नाव नसेल किंवा मी गेली नसेल. तर अशा स्पर्धांचा माझ्या आयुष्यावरती मी किशोरवयीन असताना काय मोठा फरक पडला ते मला तुम्हाला सांगायचं आहे. अर्थात मी जेव्हा 8वी ला होते तेव्हा मला पहिल्यांदा पाळी आली. आज जसं तुम्ही लाजताय पाळी म्हटल्यानंतर, जशी तुम्ही गालातल्या गालात हसताय, एकमेकींना कुजबुजताय, सेम अगदी असंच वातावरण होतं. अगदी असंच वातावरण माझ्या सुद्धा बाबतीत होतं. मी आणि माझ्या मैत्रिणींचा जो काही 5-6 जणींचा ग्रुप होता, आम्ही देखील एकमेकींना असंच कुजबुजत होतो. अगं ते कशा बोलतायत, काय बोलतायत, हा, अगदी आम्ही देखील असंच हसलो होतो. पण मैत्रिणींनो, हेच वय असतं ज्या सध्या तुम्ही वयातून प्रवास करत आहात. हेच वय आहे स्वतःला समजून घेण्याचं. हेच वय आहे आपल्या आई वडिलांसोबत वेळ घालवण्याचं. हेच वय आहे आपल्या आई वडिलांकडून बारीक बारीक गोष्टी शिकण्याचं. आणि हेच वय आहे आईंनो आपल्या लेकरांचं निरीक्षण करण्याचं. की 10वी पर्यंत माझ्या आई वडिलांनी माझ्यातले ही गुण ओळखून, जिथं मी गावाच्या बाहेर कदाचित मी देखील जाऊ शकले नसते, तिथं मला माझ्या आई वडिलांनी पाठवलं नसतं. आज जसं मगाशी त्या भंडारामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलीने नंबर मिळवला, ती जिथपर्यंत गेली कारण तिच्या आई वडिलांनी तिच्यावर विश्वास ठेवला, तिला वेळ दिला. अर्थात मला देखील माझ्या आई वडिलांनी वेळ दिला. मी जेव्हा वक्तृत्व स्पर्धा करायचे, जेव्हा मी निबंध स्पर्धा करायला लागले, जेव्हा मी स्टेजवरती जायला लागले, मी शाळेत शिक्षकांच्या सोबत माझी तास विषयांवरती चर्चा असायची. हसूर गावामधले एक पण स्पर्धा मी सोडली नाही. मॅडमना माहिती असेल, हसूर गावामध्ये वक्तृत्व स्पर्धा आधी व्हायच्या, जयंतीला, प्रत्येक जयंतीला व्हायच्या. तर हसूर गावातली एकही स्पर्धा
जेव्हा मी 10वीत होते तेव्हा निर्भया बलात्कार झाला होता. मला वाटतं निर्भया नाव कोणी सुद्धा विसरू शकत नाही. दिल्लीमध्ये झालेला सगळ्यात मोठा बलात्कार. तेव्हा मी 9वीत होते. तेव्हा 9वीत होते आणि मी एक कविता लिहिली होती. कोणाची मम्मी आली? छान वाटत नाहीये, आनंद होत नाहीये. मी माझ्या मम्मीला सांगायची बाई शेतातल्या जाऊन चल माझ्या कार्यक्रमाला, नाही आलीस तर मग बोलणार नाही. माझा आजपर्यंत वाटत असतो तर आपल्या आई वडिलांसमोर आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे म्हणून फेडायचेच कोणाचे, म्हणून आई वडिलांचेच फेडायचे असतात. आई वडिलांना आपल्या लेकरांचं निरीक्षण करायला फार आवडतं आणि लेकरांनी आई बाबांकडून खूप काही शिकायचं असतं. अशा सुंदर कार्यक्रमात तुमचे पालक उपस्थित झालेत याचा मला फार आनंद आहे. तर जेव्हा मी 10वीला होते तेव्हा निर्भया बलात्कार झाला आणि 10वीला असताना मी त्याच्यावरती कविता लिहिली होती झुंज, ती पुढारीमध्ये देशमुख सरांनी छापून आणली होती. मला नंतर बरंच काही कळत नव्हतं, बरंच म्हणण्यापेक्षा मला काहीच कळत नव्हतं. तुमच्याच वयाची होते पण माझ्यातल्या भावना, माझ्यातल्या संवेदना व्यक्त होत होत्या. मी माझी प्रत्येक कविता माझ्या मम्मी पप्पाचं डोकं खाऊन खाऊन त्याला वाचून दाखवायची. ही कविता वाचा, ही कविता ऐका, मी लिहिलीये. आणि ते बोर व्हायचे नाहीत, ते ऐकायचे. माझा 7 मिनिटाचा भाषणाचा विषय माझ्याकडून ते तयार करून घ्यायचे, ते ऐकायचे, माझे शब्द ऐकायचे. कदाचित त्यांनी तेव्हा माझे शब्द ऐकले म्हणून आज तुम्ही माझे शब्द ऐकत आहात, म्हणून मी आज तेवढी पात्र झाली. जेव्हा मासिक पाळी म्हटल्यानंतर तुमचा देखील चेहरा असा लाजतो. तर मासिक पाळी म्हटल्यानंतर आमचे चेहरे का लाजतात? आम्हाला आधीपासून सांगण्यात येतं पाळी म्हणजे विटाळ. बरोबर ताई? बरोबर आहे, पाळी म्हणजे विटाळ. आज पण आपण आपल्या घरामध्ये 5 दिवस विटाळाचे पाळतो. बरोबर आहे. आता पाळी म्हणजे विटाळ. मूल जन्माला येणं हा विटाळ आहे का आहे? मौलीनो सांगा, मी खूप लहान आहे. मूल जन्माला येणं हा विटाळ आहे? तुम्हाला जर कुठे नंबर मिळाला तर तो विटाळ आहे? तुम्हाला आनंद झाला तर तो विटाळ आहे? तुम्हाला परीक्षेत खूप चांगले मार्क्स मिळाले, तुमच्या मैत्रिणीपेक्षा पण डबल, तो विटाळ आहे? मग मैत्रिणींनो, पाळी म्हणजे पण विटाळ नाहीये. पाळी ही अगदी नैसर्गिक आहे, नैसर्गिक कृती आहे जी तुम्हाला विज्ञानात तुमच्या विज्ञानाची शिकवत देखील असते. फक्त पाळी म्हणजे काय? पाळी विटाळ नाहीये, पाळी आपल्या शरीराचा भाग आहे. पाळी येणं म्हणजे संपूर्ण स्त्रीत्व येणं. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. गेले अनेक दिवस मी मासिक पाळीवरती काम करते, त्याचबरोबर मी जेव्हा पाळी हा शब्द उच्चारते तेव्हा माझ्या 8वी 9वी 10वीच्या मुली जेव्हा लाजतात तेव्हा माझ्या लक्षात येतं की नाही काय कर, त्यांचं वय थोडंसं लहान आहे. मैत्रिणींनो, तुम्ही शरीराने वाढत नाही आहात, तुमचं शरीर तुम्हाला वाढतंय, वाढवतंय. बौद्धिक दृष्ट्या तुम्ही कलाकाराने वाढताय, नैसर्गिक दृष्ट्या तुम्ही वाढत आहात. तुम्ही खूप लहान आहात, पण तुम्ही खूप लहान असताना लहान वयात आपल्याला पाळी येते. आज पाळी येण्याचं वय देखील वाढलेलं कमी झालेलं आहे. 14व्या वर्षी 13व्या वर्षी पाळी येते. बरोबर? आपल्याला खूप त्रास होतो, पण आपण आपला त्रास आपल्या आई बाबांना सांगतो का? नाही सांगत. इथंच तर आपण गुड टच, बॅड टच या 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? माहिती आहेत? गुड टच, बॅड टच या 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? तर किशोरवयीन बदलांमध्ये तो आपल्याला बदलांचा स्वीकार करायचा आहे ना, तो स्वीकार हाच करायचा आहे. आपल्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. हेच वय आहे ज्या वयामध्ये आपल्याला स्वतःमध्ये दुर्गुण असे बाजूला हटकून ठेवायचे, नवनवीन खूप गोष्टी स्वीकारायच्या, आई बाबांसोबत खूप गप्पा मारायच्या, एकटं बसण्यापेक्षा आई वडिलांच्या सोबत बसायचंय, आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत खूप गोष्टी शेअर करायच्या, भविष्यात नक्की काय करायचंय. आता करिअरचे दरवाजे खूप मोठे झाले, तर दरवाजांना आपल्याला ठोठवायचंय. जोपर्यंत आपण तिथं थाप मारणार नाही ना तोपर्यंत बाहेरून आवाज देखील येणार नाही. थाप मारण्याचं काम कोण करणार आहे? तुम्ही करणार आहात. बरोबर आहे? आई वडिलांची गप्पा कोण मारणार आहे? तुम्हाला त्रास होतोय जर तुम्ही शांत बसला, आई वडिलांना सांगितलंच नाही, तर आई वडील तुमच्या का मनातलं जाणून घेऊ शकणार आहेत? भले माझ्या मुलीचा चेहरा सुकलाय पण आई जवळ विचारते देखील, बाळा काय झालंय. पण जर तुम्ही तुमच्या आईला तुमची मैत्रीण म्हणून जर काही सांगितलंच नाही तर तुमच्या आईला समजणार आहे की तुमच्या मनात काय घालमेल चालू आहे? नाही ना समजणार. मग तुम्ही सांगितलं नाही. हेच तर बदल आहे. हेच बदल आपल्या आयुष्यात आपल्याला पुन्हा एकदा नवीन बदल करायला ताकद देतात.
आपण सहज लाजतो. आपण का लाजतो याचं कधी कारण कळतं का? आता मी तर मगापासून बोलते, तुमची कुजबुज चालू आहे. किती जणींचं माझ्याकडे लक्ष आहे नंतर मी विचारणार आहे. मग ही आपली कुजबुज का चालू आहे? कारण की हा विषय तुमच्या फार जवळचा आहे. हा विषय तुमच्यातला आहे. हा विषय तुमचा आहे. आणि त्याची तुम्हाला भीती वाटते तर त्याची भीती नाही वाटली पाहिजे. जग खूप मोठा आहे. जग खूप मोठा आहे. हा जर आपण आव्हाना बघितला तर खूप मोठा आहे. त्या जगात आपल्याला सगळ्यांना समृद्धपणे भरारी करायची. परवा इचलकरंजी मध्ये छोट्याशा मुलीवरती अत्याचार झाला, माहिती आहे सगळ्यांना. जर मुलींनो, त्या जर मुलीला, ती अगदी छोटीशी होती. मी अंगणवाडी पासूनच्या शाळेमध्ये जाऊन कार्यक्रम घेते. मी त्या मुलींना गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो याची कृती करून दाखवते. जर तुम्ही मला सांगा, जर तिला म्हणजे त्या छोट्याशा बाळाला जर गुड टच आणि बॅड टचचा अर्थ माहिती असता तर तिने दंगा केला असता, ती ओरडली असती, तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले असते की नाही? पण आपल्याला माहितीच नाहीये गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो. शाळेला येताना किंवा कॉलेजला येताना फक्त खाली मान घालून जाणं आणि मनातली घालून मनातच शांतपणे ठेवणं, यालाच म्हणतात केकट राहणं. कोणाशीच काहीच नाही बोलायचं, कोणाला काहीच नाही सांगायचं, आई बाबांपासून खूप गोष्टी लपवायच्या, याला म्हणतात एकटं राहणं. हे एकटेपणाची सवय आपण का करून घेतोय? जी मुलं अनाथ आहेत, त्या अनाथांना त्यांचं ऐकण्यासाठी कोणीच नसतं. पण आपल्याला तर आपले आई वडील आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत, आपल्या मुलासारखा सांभाळ करणारे आपले शिक्षक आहेत, त्यांच्याजवळ आपण शेअर करू शकतो. पण आपण शेअरच नाही करत. शेअरिंग आणि केअरिंग या दोन्ही गोष्टी आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात. आज तुम्ही ज्या आयुष्यात प्रवास करताय, ज्या तुम्ही आज वयामध्ये प्रवास करताय, त्या प्रवासामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी जेव्हा 10वीला होते तेव्हा मला माता रमाई नाव ऐकून माहितीये? कोण होत्या? तर जेव्हा मी 10वीला होते तेव्हा मी माता रमाईच्या वरती माझं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाची मी तयारी करत होते. तयारी करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे? पुस्तक पाहिजे. तर ते पुस्तक आणलं, मी पुस्तक वाचलं. एक 9 वर्षाची छोटीशी मुलगी, तिचं लग्न होतं, तिच्या आई वडील ह्या हयात नाहीये, ती पोरकी आहे, आणि मग तिचा नवरा, ज्याला जग बदलवायचंय, त्याला समाज बदलवायचाय, अशा वेगाने धावतोय. अशा मुलीच्या आयुष्यामध्ये एवढ्या अडचणी आलेल्या आहेत, पण त्या प्रत्येक अडचणीवरती ती मात करते. माता रमाईला करुणेचं दुःख असं एक नाव दिलेलं आहे. जेव्हा मी ते पुस्तक वाचायला लागले, त्यातले प्रत्येक शब्द मी समजून घेतले. कदाचित मला वाटतं त्या पुस्तकानं माझ्या आयुष्याला एक युटर्न दिला. मैत्रिणींनो, दुसऱ्यासाठी सुद्धा दुःख झेलण्याचं, दुसऱ्याच्या दुःखाची ढाल होण्याची ताकद आपल्या मनगटात तयार झाली पाहिजे. ती ताकद जोपर्यंत आपण आपल्या मनगटात तयार करत नाही ना, तोपर्यंत आपण समृद्ध कधीच होऊ शकतो. आणि ही ताकद आपल्याला कोण देतं? ही ताकद हे आपले महामानव देतात, ह्या महान स्त्रिया देतात, ज्यांनी एवढं झेललेलं आहे, ज्यांनी एवढं सोसलेलं आहे. तुम्ही विचार करा, माता जिजाऊंचा काळ कोणता होता? नववारीचा होता, बरोबर? तेव्हा पण स्त्रियांच्यावरती अत्याचार व्हायचे. पण तेव्हा शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीच्या सोबत, प्रत्येक स्त्रीच्या मागं आणि प्रत्येक स्त्रीच्या पुढं ढालीसारखे उभे राहिले. आजचा जमाना कोणता आहे? 2021. कलियुगाच्याही आपण सध्या पुढे जात आहोत, बरोबर? ग्लोबल मध्ये आजही आपल्याकडे अत्याचार होतात, आजही आपल्यावरती अन्याय होतात, बरोबर आहे? अन्याय अत्याचार या दोन्ही गोष्टी सेम आहेत. पण जमाना बदलतोय ना, वेळ बदलतीये, काळ बदलतोय. मग काळासोबत आपण का बदलत नाहीये? जर तेव्हा राजमाता जिजाऊंनी हातामध्ये बांगड्या असतात देखील हातामध्ये तलवार झाली, तर आज आपण का धरू शकत नाही? आता मला काही तलवार धरू का? तलवार धरायची. हे मनगट आपल्याला साबूत करायचे. या मनगटामध्ये आपल्याला इतकी ताकद आणायची की आपण कोणत्याही गोष्टीसोबत प्रतिकार करू शकतो, आपण कोणत्याही गोष्टीसोबत वाद करू शकतो. तो वाद शाब्दिक असेल, बौद्धिक असेल किंवा शारीरिक असेल, पण तो केला पाहिजे.
आज जर तुम्ही म्हणाल की माझा भाऊ किंवा माझे आई वडील जर माझ्यासोबत किंवा माझे शिक्षक माझ्यासोबत 24 तास माझ्या अवतीभोवती फिरावे तर ते शक्य आहे का? बिलकुल शक्य नाहीये. आज तुम्ही या शाळेत शिकत आहात, उद्या तुम्ही शिक्षणासाठी बाहेर गावी जाल, बाहेर देशात जाल, बरोबर आहे. तिथं तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जाऊ शकता? नाही घेऊन जाऊ शकत. मग तिथं तुम्ही अशा लाजून, अशा पाठीमध्ये कुबड काढून खाली मान घालून बसाल का? बसाल? हेच बदल आपल्याला समजून घ्यायचे असतात. हे बदल जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना तोपर्यंत आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही. मला एक लहानपणी खूप चांगली सवय होती, मला चांगली वाटते. मी आरशासमोर उभी राहून प्रॅक्टिस करायची आणि मी स्वतःला विचारायची हा शब्द बरोबर आहे का. म्हणजे जर मला एखादा शब्द बोलता येत नसेल तर तो मी 5-5 वेळा म्हणून बघते. उदाहरणार्थ समृद्ध, तर हा शब्द मी 5 वेळा वेगवेगळ्या टोन मध्ये म्हणते. समृद्ध, 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 समृद्ध. याच्यामधून मी ऑब्झर्व करते की समृद्ध म्हणताना माझे ओठ किती वेळा धला मिटतात, माझी जीभ किती वेळा टाळायला लागते, दातांना लागते. समृद्ध, समृद्ध, हे मी शब्दांमधले बदल शोधतीये. मग मला स्वतःमधले बदल शोधायला किती वेळा आत्मपरीक्षण करावं लागेल? एखाद्या शब्दामधला बदल शोधायचा असेल तर मी 5 वेळा म्हणते. जर मला स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करायचंय तर मला किती वेळा स्वतःला बघावं लागेल? आपल्याला स्वतःला बघायचंय, आपली झेप कुठपर्यंत जाऊ शकते हे बघायचंय. आपण सगळ्या ग्रामीण भागातल्या मुली आहोत. तुम्हाला वाटत असेल की ती कोल्हापूरची असेल, पुण्याची असेल, बिलकुल नाही, गैरसमज आहे. तुमच्या गावाच्या पाठीमागं कोथरी म्हणून गाव आहे, त्या कोथरीचे आज महाराष्ट्रभर देशभर फिरते एवढाच फरक आहे. पण का फिरते? माझ्यामध्ये विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ते माझे पालक आहेत. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांचा विश्वास आणि स्वतःवरचा विश्वास कधीच डगमगीत होऊ देऊ नका. जोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांचा विश्वास स्वतःवरती ठेवून या जगभर संचार करू शकतो तोपर्यंत जगातली कुठलीच शक्ती आपल्याला आणू शकत नाही. इथपर्यंत आपल्याला लढायचं. मी परवा एक कविता लिहिली, तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला किती आवडेल किती नाही आवडणार मला नाही माहिती, पण मी शेअर करते. लहानपणी 2 शब्द कानावरती ऐकायला यायचे. ही कविता माझ्या माऊलींना खूप चांगली समजेल. लहानपणी 2 शब्द कानावरती ऐकायला यायचे, कावळा अंगावर बसून गेला आता शिवू नको. लहानपणी 2 शब्द कानावरती ऐकायला यायचे, कावळा अंगावर बसून गेला आता शिवू नको. देवाला मी पाणी घालतो तू तिकडे जाऊ नको. तेव्हा काही कळलंच नाही. तेव्हा काही कळलं नाही. 8वीला गेले आणि नाजूक कळीला अलगद फुलांचा बहर येऊ लागला. म्हणजे मी तुमच्या वेळेत 8वीला गेले आणि नाजूक कळीला अलगद फुलांचा बहर येऊ लागला. कोणी कौतुक केलं, कोणी सूचना दिलं. तुम्ही दिल्या असतील तुमच्या मुलींना. कोणी कौतुक केलं, कोणी सूचना दिल्या. मला काहीच कळलं नाही. मला काहीच कळलं नाही. ना पाळीचा अर्थ कळला ना त्याचं महत्व. शाळेत 10वीला असताना बघा सर, बघा शाळेत 10वीला असताना विज्ञानात धडा होता. शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर मुलांना काढलं. शिक्षकांनी वर्गाच्या बाहेर मुलांना काढलं आणि तो धडा फक्त मुलींना शिकवला. तरी मला काहीच कळलं नाही. महिन्याला हा त्रास माझ्याच नशिबाला का आला हा प्रश्न मी स्वतःला 100 वेळा विचारला. आता माझा प्रत्येक गोष्ट उमजत आहे. आता म्हणजे आज या घडीला, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत एवढं मोठा संवाद करू शकते. आता प्रत्येक गोष्ट उमजत आहे, समजत आहे. माझ्या जगण्याचं आणि स्त्रीत्वाचं महत्वही कळत आहे. पाळी, असंच वाटतं ना, पाळी पाळी. कित्येकदा हा शब्द मला किळसवाणा वाटायचा, जसं तुम्हाला आता वाटतंय. कित्येकदा हा शब्द मला किळसवाणा वाटायचा. पोट दुखायच्या वेदना असह्य व्हायच्या. मग स्वतःचा स्पर्श देखील नको वाटायचा. पण आज कळतंय की पाळी म्हणजे स्त्रीत्वाचा अंकुर आहे. माऊली बरोबर आहे. ही पाळी म्हणजे स्त्रीत्वाचा अंकुर आहे. या अंकुरावरती अनेकांनी बोट ठेवलं. अंकुर वाढायला लागला की त्याला रूढी परंपरेत बांधून ठेवलं.
त्याच्यावरती कावळाही आणून बसवला. पण या सगळ्यात तो अंकुर वाढताना तिला होणाऱ्या वेदना समजून घ्यायला कुणीच पुढे सरसावलं नाही. तिचा स्पर्श प्रत्येकाला हवा असतो. तिचा स्पर्श प्रत्येकाला हवा असतो. तिच्या उदरातून जन्माला येणारा नवा अंकुर म्हणजे स्त्रीत्वाचा अंकुर जेव्हा वाढतो तेव्हा पाळी मात्र प्रत्येकालाच किरसवाड वाटते. महिन्याचे 5 दिवस आणि त्या वेदना, महिन्याचे 5 दिवस आणि त्या वेदना नको असते आणि त्यांची सहानुभूती. कावळा बसला, इकडे बस तिकडे बस, ही सहानुभूती नको असते. हवे असतात मायेचे 4 शब्द, तिच्यासोबत तिच्याही पाळीचा सन्मान. कविता समजली? माझ्या भाऊला ती जास्ती खोलवर रुजली असेल, कारण की तुम्ही त्या सगळ्या भूमिकेतून गेलेल्या आहात. तुम्ही ती प्रत्येक भूमिका पार पाडलेली आहे तुमच्या महिन्याच्या 5 दिवस पाळीच्या, आणि म्हणूनच तुमच्या मुलींना समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. पाळी हा विटाळ आहे. हा विटाळ शब्द पाळीला कधीच लागू होत नाही. तो अंकुर आहे. तो खूप सुंदर स्पर्श आहे. तो नवनिर्मितीचा अंकुर आहे. ती नवनिर्मिती आहे. तिच्याशिवाय जगाची निर्मितीच होऊ शकत नाही. मग तिच्याशिवाय जर जगाची निर्मिती होऊ शकत नाही तर आम्ही आमच्या मुलींना पाळी आहा, पाळी आली, पाळी आली असं आम्ही आमच्या मुलींना म्हटल्यानंतर का आमच्या मुलींना त्याचा किळस पटावा? का आमच्या मुली आमच्या आई बाबांसोबत त्या गोष्टी शेअर करत नाही? का आमच्या मुली सांगत नाही की होय माझ्या पोटात दुखते, माझी पाळी चालू आहे? पाळीचा डाग लागला की आम्ही फार लाजतो, घाबरतो, रडतो, दंगा करतो, काही सुचत नाही. असं वाटतं तसं की खूप मोठं आभाळ पडले डोक्यावरती. असं काहीच नाही. असं काहीच नसतं. तो पाळीचा डाग, त्याला शब्द जरी डाग असला तरी त्या आयुष्याचं पूर्णत्व आहे. माऊली बरोबर आहे? तो स्त्रीत्वाचा नवा अंकुर आहे. आणि त्याच्याशिवाय स्त्रीत्वाला स्त्रीत्व, मातृत्व पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळं पाळी हा विटाळ. पाळी म्हणजे कावळा बसला. पाळी म्हणजे आता 4 दिवस बाजूला बसा. पाळी म्हणजे मग पिंपाला हात लावू नको, देवघरात जाऊ नको. या अंधश्रद्धेला तुम्ही आता बळी पडायचं नाही. तुमच्या आईसोबत तुम्ही गोष्टी जर शेअर केलात ना तर तुमची आई तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगेल. आता पाळीमध्ये आपण काळजी देखील घेतली पाहिजे. कपडा वापरण्यापेक्षा आता खूप चांगले नॅपकिन मिळतात. आपण नॅपकिन वापरले पाहिजे. बॅग मधून येताना आपल्याकडे नॅपकिन, जसं रुमाल आपल्याकडे असतो तसं नॅपकिन आपल्याकडे असलेच पाहिजे. त्या दिवसामध्ये 5 ते 6 तासापेक्षा जास्त एक नॅपकिन आपण वापरायचं नाही. त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. सध्या मॅडम पीसीओडीचा आजार जास्ती वाढतोय. तर पीसीओडी होण्याचं कारण किंवा महिलांना कॅन्सर होण्याचं कारण सुद्धा हेच आहे. तर मैत्रिणींनो, हे छोटे छोटे जे बदल आहेत ना, हे बदल तुम्ही केले पाहिजे. जर तुम्ही अशा लाजलात, आई वडिलांना सांगितलं नाही, तुमच्या टीचरला सांगितलं नाही, तर तुमचे टीचर तुमच्या प्रत्येकीच्या बाजूला उभ्या राहून बसून विचारू तर शकत नाही. बरोबर आहे? शाळेमध्ये जर 300 मुली आहेत तर 300 मुलींना प्रत्येकाला विचारू शकतात का? पण 300 मुलींपैकी जर एक जरी टीचरांकडे गेली आणि जर तिला जरी टीचरांनी व्यवस्थित सांगितलं तर ती तिच्या बाजूच्या 5 मैत्रिणींना सांगू शकते. ही जबाबदारी तुमच्यातल्या एकीला घ्यायची आहे. तुमच्यातल्या एकीने ही जबाबदारी घेतली की मग झालं सगळं सुंदर, स्वच्छ, निखळ पाण्यासारखं. बरोबर आहे? खूप बोर झालात का? ठीक आहे. मला देखील तुमच्यासोबत अजून फार वेळ नाही शेअर करता येणार, म्हणजे मला देखील इथून लगेच पुढे निघायचंय. पण आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मला आमंत्रित केलं. गेले काही दिवस, आता माझा हेतू सांगते, गेले काही दिवस आम्ही मासिक पाळीवरती काम करतोय. किशोरवयीन बदलांचा स्वीकार समजून कसा घेतला पाहिजे याच्यावरती काम करतोय. कारण की सध्या किशोरवयीन बालविवाहाचं आपण वय कमी केलं. बालविवाह आपण कायदा आणला खरा, पण आता जर खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये आपण तुलना नाही करू शकत, पण सध्या बालविवाह खूप घडतात. काय म्हणतात ताई? बरोबर आहे? मग आता ते मर्जीने होत आहे किंवा नामर्जीने होत आहेत. मॅडमना बरोबर कळलं, माझ्या मैत्रिणींना पण अगदी बरोबर समजलं. तर मैत्रिणींना आकर्षण हा खूप महत्वाचा विषय आपल्या आयुष्यात असतो. मी जो मगापासून म्हणते ना, किशोरवयीन बदल समजून स्वीकारायचे, त्याचा फिरून विषय इथे येतो. गेल्या काही दिवसामध्ये जेव्हा सर्वे करण्यात आला आणि सर्वेमधून जेव्हा निष्पन्न झालं की शालेय मुलींचं लग्नाचं प्रमाण वाढलंय, शालेय मुलींचं लग्नाचं प्रमाण वाढलंय, ते मर्जीने होत आहे. तर ह्या सगळ्याचा फिरून विषय येतो तो
आवडतं म्हणून त्याची पाकळी आपण काय करतो, पुस्तकात किंवा वहीत ठेवतो. बरोबर? कोण कोण ठेवतं? मला पण आवडतं. कोण कोण ठेवतं? दॅट्स लाईक माय गुड गर्ल. एवढ्या मुली पुस्तकाची पानाची पाकळी ठेवून देतात. पहिल्या दिवशी ती पाकळी टवटवीत असते. बरोबर? दुसऱ्या दिवशी तिचा रंग त्या पानाला लागलेला असतो. बरोबर? तिसऱ्या दिवशी जर अशा पाकळीच्या शिरा दिसायला लागतात. चौथ्या दिवशी पाकळी वाळून जाते. फुल हे तुमचं आकर्षण होतं. फुलाचं सौंदर्य तुम्ही तुमच्या हातात घ्यायला गेलात, तुमच्या वहीला चिकटवलात, त्याला त्याचे रंग दाखवले. खूप सोपं उदाहरण आहे. माऊलींना माझ्या बरोबर समजले, तुम्हाला देखील समजलं. फुल हे आकर्षण आहे. त्या फुलाला बघून समाधान मानायचंय. फुल सुंदर आहे, त्याच्या त्याच्या जागी ते खूप सुंदर, त्याची भूमिका पार पडतंय. कळी होती मग फुल झालं. आजूबाजूला देठ आहे, हिरवा रंग आहे, खाली माती आहे, त्याचं समृद्ध आयुष्य आहे. पण तुम्ही त्याच्याकडे गेला, त्याची पाकळी तोडून आणला आणि स्वतःजवळ ठेवला. त्याचा सुगंध भले तुमच्या वहीला लागला असेल, पण तुमच्या वहीचं प्रत्येक पान त्यानं घाण केलंय. बरोबर आहे? त्याच्यामुळे या वयामध्ये वाटणारी प्रत्येक सुंदर गोष्ट ही सुंदरच नसते आणि वाटणारी प्रत्येक वाईट गोष्ट ही वाईटच नसते. डोळस दृष्टिकोन याच वयात ठेवावा लागतो आणि याचसाठी आपल्या पालकांसोबत, मैत्रिणींसोबत आणि आपल्या शिक्षकांसोबत संवाद ठेवणं फार महत्वाचं असतं. आता एक शेवटची कविता तुमच्यासोबत मी शेअर करते आणि इथंच थांबेन. गेल्या काही दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा भारत हा पुरुष प्रधान देश आहे आणि पुरुष प्रधान देशामध्ये स्त्रीवरचे अत्याचार आजही थांबले नाही. पण माझी एक स्वतःची भूमिका असते की तुमच्यावरचे अत्याचार थांबवण्यासाठी कोणीतरी तुमच्या पाठीमागे ढाल म्हणून उभं राहील. ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये कोणीतरी आपल्याला सोबत देईल ही अपेक्षा खूप चुकीची आहे. शिवाय आपले आई वडील. पण त्या प्रत्येक संकटामध्ये आपल्याला उभं राहायचंय, म्हणून घट्ट करून उभं राहायचंय, ताटपणे उभे राहायचंय. आता माणुसकीचं दर्शन गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना खूप वाईट प्रकारे बघायला मिळालं. अगोदर पारावरती खूप चांगल्या चर्चा व्हायच्या, एकमेकाच्या घरातली हितगुज व्हायचे, मग आपले आजी आजोबा एकमेकांसोबत बोलत बसायचे. माझं संपूर्ण बालपण राधानगरीत गेलं. तर राधानगरीमध्ये आमच्याकडे आमचे सगळे आजी आजोबा कॉलनीतले सगळे अंगणामध्ये ना 7 वाजल्यापासून जवळजवळ 8-9 पर्यंत गप्पा मारायचे. 8:30-9 वाजता जेवण व्हायचं, पान खात त्यांच्या गप्पा चालायच्या. पण त्या गप्पा वाईट पण नसायच्या. त्या गप्पा आता कानावरती पडल्या पाहिजे. तर बघा, काळ बदलला, कलियुगात माणसं रमून गेली. काळ बदलला, कलियुगात माणसं रमून गेली. गावातला पार गेला, पारावरची चर्चा गेली. गावातला पार गेला, पारावरची चर्चा गेली. घरासमोर गेट आला, अंगणातली मजा गेली. सणावाराला ऑनलाईनचं सेलिब्रेशन आलं. आता कोरोनानं सगळ्यांना ऑनलाईन करून ठेवलं. बरोबर? सणावाराला ऑनलाईनचं सेलिब्रेशन आलं आणि भेटीची उत्सुकताच लोप पावली. घरातली 4 माणसं 4 फोनमध्ये व्यस्त झाली. घरातली 4 माणसं 4 फोनमध्ये व्यस्त झाली. अबोल भिंती एकमेकींना विचारू लागल्या, अरे माणुसकी कुठे गेली? शहरं, गावं पुढारली. गावं पुढारली, रस्ते नाल्या सगळं चकचकीत झालं. गावं पुढारली, रस्ते नाल्या सगळं काही चकचकीत झालं. 2 व्यक्ती संवाद करण्याआधी एकमेकांची जात शोधू लागली. पुढारलेल्या रस्त्यांनी आणि नाल्यांनी विचारलं, अरे सुधारलेली ती माणुसकी कुठे गेली? शहरं ही लख्ख झाली, मेट्रोने सजून गेली. शहरं ही लख्ख झालीत, मेट्रोने सजून गेलीत. वासनेच्या नजरेने अनेक कोवळ्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली. उद्ध्वस्त झालेल्या शहरांनी विचारलं, अरे माणुसकी कुठे? आता माणुसकीचा आपल्या सगळ्यांसोबत खूप मोठा संदर्भ आहे. आता तो कसा संदर्भ आहे? जोपर्यंत आपल्या सर्वांमध्ये आपली माणुसकी जिवंत राहत नाही, एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, ममता जिवंत राहत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांची सुखदुःख वाटून घेऊ शकतो का? नाही वाटून घेऊ शकतो. मग ही माणुसकी दाखवायची म्हणजे कुठे चप्पाळमध्ये जाऊन दाखवायची नाही, इथंच दाखवायची. ती माणुसकी आपल्याला आपल्या आई वडिलांमधून शोधता आली पाहिजे.
आजूबाजूच्या वातावरणामध्ये बघता आली पाहिजे, ती जिवंत ठेवता आली पाहिजे. जर ती आपण नाही जिवंत ठेवली तर कोणी जपानमधल्या किंवा पाकिस्तानातल्या व्यक्तीवर जिवंत ठेवेल ही अपेक्षा करणं किती चुकीचं आहे. मग हे सगळं करण्याचं वय कुठलंय? हे वय आत्ताच आहे. हेच वय 14 वर्षापासून ते 19-20 वयापर्यंत आपल्याला खूप गोष्टी स्वतःमधल्या शोधायच्या असतात, अंतर्मुख व्हावं लागतं. आई वडिलांसोबत काही गोष्टी लपवण्यापेक्षा आई वडिलांसोबत तितका संवाद वाढवणं फार महत्वाचं आहे. बालक पालक संवाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नक्की आपल्या मनात काय आहे हे आपल्या आई वडिलांना समज नाही, तोपर्यंत तुम्हाला देखील समजणार नाही. बाकी कार्यक्रमाच्या शेवटी येते. आपण सर्वांनी ते कार्यक्रम आयोजित केला, मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली, तुमचा बराच वेळ घेतला. मला वाटते कोणाचे तरी पालक आलेले आहेत, त्या पालकांचे देखील मी मनापासून आभार मानते की आपण मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली. आणि यातली एक जरी गोष्ट 0.1 पॉइंट जरी गोष्ट माझ्या मैत्रिणींना आवडली असेल, पटली असेल तर इथे येण्याचं माझं सार्थक होईल. मी अपेक्षा बाळगेन की लाजणं मुरडणं याही पेक्षा मुलींचं आयुष्य खूप वेगळं आहे. जे आयुष्य तुम्ही बघाल, जगाल, आत्मसात कराल आणि एक दिवस मासिक पाळी आणि बरंच काही विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही देखील 4 मुलींना मार्गदर्शन द्याल. कदाचित त्या दिवशी काजल सारख्या लहान मुलीची एक इच्छा सार्थक ठरली असं वाटेल. जोपर्यंत आपण व्यक्त होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. व्यक्त व्हा, व्यक्त झाल्यानंतर गोष्टी शिकून घ्या, आत्मपरीक्षण करा, आई वडिलांसोबतचा संवाद तोडू नका. आणि जे मी मगाशी गुलाबाच्या फुलाचं उदाहरण दिलं, त्या फुलाचं उदाहरण कदाचित तुमच्या वहीत शेवटच्या पानावरती लिहून ठेवा. कुठल्या तरी जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल मी कुठेतरी विचलित होतीये, मला कळत नाही आज काय करायचंय, मला समजत नाही कुठं जायचंय, माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, मी कुणाला सांगू, तेव्हा निश्चित ते उदाहरण तुमच्या आयुष्याला निश्चित उपयोग येईल असं मला वाटतंय. तुम्हाला किती वाटतं मला माहितीये. बाकी माऊलींनो, तुमच्या मुलींना ज्या तुम्ही गोष्टी सहन केलात, ज्या गोष्टीमधून तुम्ही प्रवास केलात, तो प्रवास तुमच्या मुलींना करायला बिलकुल देऊ नका. आजचा जमाना वेगळा आहे. आपल्या मुलींनी शाळेत जाताना, कॉलेजला जाताना फक्त खाली मान घालून जावं आणि वरती मान शाळेत गेल्यानंतरच काढावी ही भूमिका आता आपली नसावी. आपल्या मुलीने शाळेत जाताना ताठ मानेने जावं, एका देखील ताठ मानेने यावं. आल्यानंतर आपण तिच्यासोबत तासभर का असेना गप्पा माराव्यात, विचारावं, बोलावं, संवाद करावा. आपल्या मुलांना बोलकं केलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या मुलांना बोलकं करत नाही तोपर्यंत आपली मुलं एकटेपणाला आणि आकर्षणाला जे काय बळी पडतात ते बळी पडण्याचं प्रमाण कमी होणार नाही. बाकी सर्वांचे मनपूर्वक